नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. कशात सगळे मस्त. तर हे बघा, आपलं तंत्रज्ञान किती पुढे जाऊ द्या, पण शेतकरी मात्र जे पहिलं आहे आधुनिक प्राचीन त्या पद्धतीने जातो. हो का, ही आहे आमची बैलगाडी आणि ह्याच्यामध्ये भरलेत मकाची कणस. तर हे बघा मकाची कणस. बरं, ही दोन बैल दिसली का? आमची मकाची कणस भरून असं गाडीवर नेऊन घरपोच करायचे आहेत. तिकडं दुसऱ्या मळ्यात नेऊन टाकायचे खडकाला आणि मग मका करायचे आहे. तर हे बघा असं ह्याने आणायला आले ठिके उचलून. ठिके आधी भरून ठेवलेत ना. हे बघा अशी ठिके भरायची मग नेऊन टाकायचे. असं असते आमचं काम. कामाला रोजगारी पण माणसं भेटणं झालेत. आता रोजगारांना पण लय भाव आलाय ना, त्यामुळं काय करायचं, आपलं आपण तर करायला लागणारच आहे. आणि शेतीचं कसं आहे माहीत आहे का, नुसता जर रोजगार या जीवावर जर शेती केली तर अजिबात परवडत नाही. त्यामुळं आपल्याला पण थोडीफार मजुरी करायला लागत्या. आता असं भरून न्यायचं आणि इकडच्या साईडला बघा हे अजून कणसं आहेत. सगळे काय अजून भरायचं झालं. आज दिवसभर मकाची कणसं जोडायचं. अशी पाटीत भरून तिथं पाट्या भरून ठेवल्यात. अजून काही ठिकी भरायचे आहेत. ठिकी भरून ठेवून असं न्यायचं. आता ही ठिकी ठेवून वरती, म्हणजे ठिक्यात वर कशासाठी भरलेत, कारण गाडीत भरपूर माल जावा म्हणून. तर गाडी तर इथंपर्यंत भरल्या, मग एवढंच कसं न्यायचं म्हणून वरती ठिकी 2-4 रचायचे आणि मग नेऊन टाकायचे तिकडं. असं असते आमचं प्लॅन. शेतकऱ्याचं डोकं लय भारी असते बरं का. आता भरले तर आणा या ना, तेवढं उशीर कसा बघा. अजून एक आणायचं आहे का? असं असते. मग आता अजून ह्याच्यावर अजून एक ठिकाण आणून ठेवायचं आहे आणि मग बांधून ह्याचं. हा आहे आमचा घराकडे जाण्याचा रस्ता. इथनं जायचं नीट घराकडं. घरापाशी नेऊन टाकायची ती कणसं खरं तर, कारण जवळच्या जवळ ते इथं सगळं काळं रान आहे ना. मग कणसं इथं जाणं करायचं म्हटलं तर शक्य नाही. पाऊस येतोय, मग तिकडं खडकावर नेऊन टाकले की व्यवस्थित करायला पण येते. वाळू पण घालाय त्या मका परत. अहो ठिकाण नाही कुराड कुठचे आहे होय वा? हा घरात आहे. मग शेवऱ्या कशा द्यायच्या आता? आ द्या इकडं. ह्यातनं घेऊ का? कुठनं घ्यायचं वा? डोक्याला तस का बांधलाय? ऊन लागते की इकडं.
बांधलं का शेवऱ्या आता मोडून नेताय का मग? चला मला आता ठिकी भरून ठेवू द्या. गाडीपर्यंत ठिकी भरून ठेवायला लागते ते. हा चला ये. या ठिकी आता शेरडाची कुकरी मेंढर सोडायची येते त्यांना शेवऱ्या मोडून न्यायच्या त्या. मग आता शेवऱ्या मोडायच्या लय उंच येईल ते शेवऱ्या पण सहजासहजी मोडता पण येत नाहीत. बघू कुऱ्हाड पण आणली नाही. कुऱ्हाड इसरली घरातच. काय करायचं येताना कुऱ्हाड लक्षातच नाही राहिली. हा बघा आमचा वडा. इकडच्या साईडला आहे वडा. हे वड्यातलं पाणी आहे ते दिसायला आहे. ते पाणी दिसतंय आणि हे वड्याच्या काठाने अशी शेवरे येते. ह्याला म्हणतात रानशेवरी. तुमच्याकडे आहेत का असे रानशेवरे? ह्याला कुकरीला खाती शेरडाची मेंढराची. मग ते मोडून हे जाय शेरडाशीनला कोकरेशीनला बांधायला. हाताला येईल का ही? हा काय येते हो लय उत्साह. कुऱ्हाड कशी नाहीतर कुऱ्हाड घेऊन ये परच्या बारीने. हा अडचणीत जाऊन मोडायला लागते. वाकवला आता मोडून घेतो कस तर.